सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी नाश्ते सगळ्यांचे झाले की भांडे वगैरे घासून घेतले होते। आता म्हटलं लगेच स्वयंपाक वगैरे करून घेते। आईने कपडे धुतले होते, फरशी आणि पाणी राहिलं होतं। अगोदर स्वयंपाक करून घेतले की मग बरं दुपारी खूप जास्त गरम होते। तर दुपारच्या जेवणामध्ये वरण भात आणि सोयाबीनची भाजी बनवायची होती। तर मी तर सोयाबीनची भाजीच बनवत होते। म्हटलं चला काम करत करत थोडासा आपण व्हिडिओ पण बनवूया। तर आता सोयाबीनची भाजी बनवते आणि त्यानंतर वरण भात। डाळ शिजवून ठेवली, फक्त फोडणी द्यायची डाळीला। आणि खूप दिवसातून मी सोयाबीनची भाजी बनवत होते। सुकी सोयाबीनची भाजी बनवलेली आणि खूप छान झालेली। आपण नेहमी तीच भाजी बनवलं तर खायला पण छान वाटत नाही आणि बनवायचा पण कंटाळा येतो। पण भरपूर दिवस झालं मी सोयाबीनची भाजी बनवलीच नव्हती। म्हटलं चला पटकन स्वयंपाक पण होईल। वरण भात आणि सोयाबीनची भाजी बनवली तर पटकन स्वयंपाक होतो, किंवा मग वरण भातासोबत अंड्याची चटणी वगैरे बनवली ना, अजिबात स्वयंपाकाला वेळ लागत नाही। गरमीमध्ये पटकन स्वयंपाक केला की बरं वाटतं। त्यामुळे इथं म्हटलं वरण भात आणि सोयाबीनची भाजीच बनवते। तर एकदम साध्या पद्धतीने बनवलेली, पण खरंच खूप छान झाली होती। आणि सोयाबीनची सुकी भाजी बनवायची असेल ना तर कांदा टोमॅटो जास्त टाकायची, खूप छान भाजी तयार होते। तर मी कशी केली ते सांगते तुम्हाला थोडक्यात, एकदम साध्या सिंपल पद्धतीने। तर तेल गरम झाले की त्यामध्ये 2 ते 3 कांदे बारीक चिरून टाकले। कांदा चांगला भाजू दिला, त्यासोबत 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि 2 बारके टोमॅटो टाकायचे कट करून। मोठा असेल तर 1 टाकला तरी चालेल। आणि हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग जे काही आपल्याकडे मसाले असतील ते टाकून घ्यायचं। जसं की थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, चटणी, गरम मसाला असू दे किंवा किचन किंग मसाला, मॅगी मसाला, कोणताही तुम्ही याच्यामध्ये मसाला टाकू शकतात। आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि सोयाबीन अगोदर ना गरम पाण्यात 10 मिनिट भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर पिळून ताटामध्ये काढायचे आणि मग या फोडणीमध्ये टाकून चांगलं परतवून घ्यायचं। सगळं व्यवस्थित याला मसाला लागायला पाहिजे असं चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनटासाठी वाफ काढायची। अधूनमधून हलवून घ्यायचं, नाहीतर कढईला म्हणजे सोयाबीन कडक होऊ शकतं, त्यामुळे अधूनमधून हलवायचं। एक वाफ काढली की मस्तच आपलं सोयाबीनची भाजी तयार होते। तर तुम्हाला दिसत असेल किती भारी सोयाबीन आपलं तयार झाले। तर मसाला सगळा मिक्स करून घेतला आहे, सोयाबीनला व्यवस्थित मसाला लागलेला आहे। याच्यावर झाकण ठेवून घेतलं आणि एक वाफ काढली। आता सगळे शेवटी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपली भाजी तयार। आणि किचनमध्ये एवढं जास्त गरम होतं आहे ना, बापरे खूपच गरम होतं आहे। त्यामुळे असं वाटते कधी एकदाचा स्वयंपाक करून बाहेर पडेल। किचनमध्ये काही काम करायचं असेल ना तर नकोच वाटते, कारण खूप म्हणजे खूपच गरम होतं। तर स्वयंपाक केल्यानंतर डाळ आणि तांदूळ भिजत टाकत होते। उद्या संडे, म्हटलं नाश्त्यासाठी इडली चटणी बनवूया। तर इथे मी तांदूळ घेतलं होतं। या पेल्याने 3 पेले तांदूळ आणि त्याच पेल्याने अर्धा पेला मी उडदाची डाळ घेतली होती। आता हे सगळं भिजवत ठेवते आणि संध्याकाळी सगळी कामं झाली की मग संध्याकाळी हे बारीक करून ठेवते। तर नाश्त्याला सारखं संडेला पोहे तसं बनवत असते, म्हटलं इडली बनवूया। मग इडलीसाठी सगळं हे भिजत टाकते आता। तरी जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळाने पाणी वगैरे भरलं, फरशी वगैरे पुसून घेतली। सोनाक्षीने मी भांडे घासते, दुपारी स्वयंपाकाचे जेवणाचे खूप भांडे पडलेले, परत ते घासून वगैरे घेतलं। आणि एवढं जास्त गरम होत होतं ना, इकडे दे हातावरती, एवढं जास्त गरम होत होतं ना, म्हणून मग पाणी भरून झालं की डोकं पण धुवून घेतलं। खूप डोक्यातनं गरमीने खाजवल्यासारखं खाजखाज सुटते, त्यामुळे म्हटलं चला पाणी चालू तोपर्यंत डोकं पण धुवून घेते। आणि उन्हाळ्यात गरम जास्त होते, घाम केसामध्ये ते मुरला जातो ना, तर खूप डोकं खाजवते। तर मग मस्त आता डोकं वगैरे धुवून घेतलं तर एकदम फ्रेश भारी वाटते। पाणी वगैरे भरून झालं, पाणी भरूच तोपर्यंत बरोबर 1 तास जातो आहे। तर आता पाणी भरलं तोपर्यंत संध्याकाळचा टाईम होत येतो आहे। आता थोड्या वेळाने चहा पाणी परत करायचा, स्वयंपाक वगैरे करायचा। तर आता म्हटलं थोड्या वेळ ते केस वगैरे सुकवून घेते फॅन खाली। परत स्वयंपाक करताना एकदा केसवरती बांधले की परत मग गरम खूप जास्त होते आणि मग केस पण मोकळे सोडता येत नाही, वरतीच बांधून ठेवावे लागतात। थोड्या वेळ ते केस पुसून फॅन खाली जरा वेळ बसले की मग सुकतील लवकर। आणि थोड्या वेळ मग फॅन खाली बसले केस थोडेसे सुकेपर्यंत। तर इथे अर्णव आणि सोनाक्षी कोल्ड कॉफी बनवते। त्यांना म्हटलं दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवा थंड होण्यासाठी आणि नंतर त्याची कोल्ड कॉफी बनवा। तर त्यांनी कच्च्या दुधाची बनवलेली आणि असे काही दोघं पोटाने करत असतात ना, त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकलेलं तुम्हाला दाखवते, 1 मिनिट हे पहा। तर अशा पद्धतीने कोल्ड कॉफी त्यांनी बनवून घेतली आणि मग तोपर्यंत हे पण आले, चहा पाणी केलं, स्वयंपाक वगैरे केला आणि मग नंतर शूट नाही केलं, डायरेक्ट मी संध्याकाळी शूट केलं। तर पाणी भरल्यानंतर थोडासा व्हिडिओ वगैरे बनवला, त्यानंतर मग शूटच नाही केलं। नंतर संध्याकाळचा टाईम चहा पाणी करायचं असतं, हे कामावरून येतात आई, सगळ्यांचा चहा नाश्ता, स्वयंपाक वगैरे केला आणि भांडे घासले, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले। किचन पुसून घेतलं, भांडे पण घासून घेतले। आता म्हटलं इडलीचं पीठ बारीक करून ठेवते। तर आता 10:15 वाजले होते, म्हटलं इडलीचं पीठ वगैरे बारीक करून ठेवूया। बाकीचे आणखीन इडलीचे भांड्याचे म्हणजे
जे आपण बारीक करून ठेवले त्याचे भांडे पडतात ते परत घासायचे, म्हणून म्हटलं आता लगेच बारीक करते आणि घासते. सगळे एकत्रच भांडे घासायचे होते पण खूप उशीर झाला असता, म्हणून म्हटलं अगोदर हे सगळे भांडे घासून घेते आणि नंतर त्याचे थोडेसेच पडतील ते लगेचच घासून घेईन. तर चला मग आता पीठ वगैरे मी इडलीचं बारीक करून घेते. आणि इथं पाहू शकतात काल आपण डाळ तांदूळ भिजवलेलं, तर सकाळी मी अशी इडली बनवलेली मस्त पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार झालेली मऊ लुसलुशीत. त्यासोबत नारळाची चटणी केली होती आणि इथे सांबार पण बनवलं होतं. तर आज संडेचा मस्त असा इडली सांबार चटणी असा नाश्ता बनवलेला. डोसे पण केले होते पण नंतर बनवले, त्यामुळे आता काही मी शूट केलं नव्हतं. तर हे कालच मी व्हिडिओ हा बनवला होता, फक्त आज सकाळी इडली सांबारचं मी थोडंसं शूट घेतलं होतं, तेच त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि पाहू शकतात किती भारी आपली इडली तयार झाली आहे. आणि डाळ तांदूळ चांगलं भिजलं आणि पीठ आपण वाटून जेव्हा ठेवतो झाकून सकाळपर्यंत ते चांगलं फर्मेट झालं की इडली चांगली बनते. तर असंच होता लॉंग व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.